भारतीय श्री गुरुदेव सेना मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार विभाग द्वारा आयोजित श्री गुरुदेव क्रांती ज्योती यात्रा दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत विदर्भात फिरणार आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लाखो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हजारो कुटुंबे बर्बाद झाली, हजार लोके फासावर गेले, लाखो लोक इंग्रजांच्या गोळीबारात शहीद झाले तसेच जखमी झाले। या सर्व शहीद हुतात्म्यांचे बलिदानातून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला। या स्वातंत्र्य लढ्यात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे, परंतु देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इतिहास यांचा किंचितही उल्लेख नाही। तसेच भारताच्या राष्ट्रपुरुषाच्या यादीत अजूनपर्यंत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या नावाचा उल्लेख नाही। ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे। आज एकूण देशातील वातावरण फक्त आम्हा भारतीयांना या हुतात्म्याच्या बलिदानाचा विसर पडलेला आहे असे अत्यंत खेदाने म्हणावे लागते, परंतु जनतेला व शहीद हुतात्म्यांच्या त्यागाची व बलिदानाची जाणीव करून देणे व लोकांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत करणे या उद्देशाने श्री गुरुदेव क्रांती यात्रा संपूर्ण विदर्भभर राष्ट्रीय विचारांचा प्रचार प्रसार करणार आहे। या यात्रेचे पूजन महासमाधीवर संस्थेचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे, उपसभापती दामोदर पाटील गुरुजी, विलासराव साबळे महाराज, रूपलाल कावडे, नीलकंठ हळदे महाराज, सुभाषराव सोनारे यांनी केले। या यात्रेसोबतच या यात्रेचे संयोजक श्री प्रकाश महाराज वाघ, प्रचार सेवाधिकारी यात्रा प्रमुख सुशील बुर्डे, श्री अशोकजी चरडे, विठ्ठलराव सावरकर, प्रचार सचिव श्री सुशील वनवे महाराज यांच्यासह अनेक गुरुदेव भक्त उपस्थित राहणार आहे। द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज, तिवसा।